नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मुलगा मला म्हटला, आई तुला आवळ्याचं लोणचं येतं का? म्हटलं हो, मला आवळ्याचं लोणचं येतं. तर मंडळी, आज आपण आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, मी इथे आवळे धुवून घेतलेले आहे. त्याचे जे काळे डाग आहेत ते काढून टाकायचे आणि मी ते कुकरमध्ये लावले. एकच शिट्टी घ्यायची आणि कुकर बाजूला ठेवायचा. आता बघा, मी हा मसाला घेतला आहे. 4 कुड्या मी लसूण घेतला आहे, लवंग, मिरे, हिंग, मोहरी डाळ, तिखट आणि हळद. आता इथे मी हिंग कुटून घेतले. मी पावडर कधीच यूज नाही करत, कारण खडे हिंगाला जास्त वास चांगला असतो आणि टेस्ट पण चांगली असते. आता मी हा लसूण आहे ना कुटून घेतलेला आहे. मिरी आणि लवंगसुद्धा मी इथे कुटून घेतलेली आहे. चांगली कुटायची, एकदम पावडर पण नाही करायची आणि थोडीशी अशी मिडियम ठेवायची, अशी थोडीशी जाडसर. छान मी आता लवंग आणि मिरी कुटून घेते. त्याच्यानंतर आपण मोहरीची डाळसुद्धा छान कुटून घ्यायची किंवा मग मिक्सरला फिरवली तरीसुद्धा चालते. याच्यासाठी आपण कुटून घ्यायचे की ते ज्या आवळ्याच्या फोडी आहेत ना, त्याला त्याचा हा पूर्ण मसाला त्याला चिटकतो. याच्यासाठी आपण हे कुटून घ्यायचं बारीक किंवा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. आता मी इथे मोहरीची डाळसुद्धा घेतलेली आहे आणि ती कुटून घेत आहे. आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे फोडणीसाठी. आणि आवळ्याच्या बिया त्यासुद्धा मी एक साईडला काढून घेते. आता बघा, आपलं तेलसुद्धा आता उकळलेलं आहे. मी तडका पॅनमध्ये तेल उकळायला ठेवलं. आता हे आवळे शिजून झाले, त्याचे बी मी काढून ठेवते. आता इथे मी 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ घेतले, अर्धा किलो आवळ्यासाठी. हे मी आता आवळ्याच्या फोडीवरती टाकून घेतले आणि पूर्ण ते मिक्स केलं आहे, जेणेकरून मीठ आणि हळद आवळ्याला लागेल. आता जी फोडणी झालेली आहे ती सुद्धा थंड झालेली आहे आणि मी ते थंड झालेली फोडणी आवळ्याच्या फोडीवर टाकते. कारण गरम गरम जर त्याच्यात टाकलं तर बुरशी येते, म्हणून आपल्याला गरम कधीच टाकायचं नाही. आता मी आवळ्याचं लोणचं बरणीमध्ये भरून घेते. हे बघा, काचेच्या 2 बरण्यामध्ये मी हे लोणचं भरून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.